सरपंच पाटीलला बोलवा निघा. सरपंच इकडे घ्यायला गेलो होतो. बांधी लिया वो बेफिकर बांधी लिया. तो का फूला पोड़ी है का और इरा तसली में हां आम्ही काय करतो चला 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 एवढी इकडे चला कोडून आला कोडून नाही मध्येच काहीतरी डिस्टर्ब करतो बघा चला आला इकडे चलो करे बस इकडे तुला मी मुझे मेरे खावणार बस इकडे बस बस इकडे बस बस बांधा रे ए बांधा 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 बाय बाय बांधू आम्ही त्याला बांधा असं आमची ड्युटी इकडे दिली आहे तर तुम्ही असं करायचं आम्हाला आमची मॅडमला तुम्ही सांगायचं नाही येस सर मॅडम ते असं झालेलं आहे ते गावाचा मुलगा आहे त्याच्यामुळे ते असं झालेलं आहे तर मी असं पुन्हा सांगायचं नाही काय रे बोलता नाही येस सर बोलतो ना मेरी जिंदगी खराब की तुम्हारे लिए ही शराब की लगता है सारा प्यार में पागल हुआ है तुमने मेरी
मैंने तो तुमसे येडा माणूस बस तिकडे लागून जाणार बघ्या बस बस इकडे बस बस हो इकडे इकडे हे राधा राधा म्हणतो हे राधा कोण आहे राधा हा सरपंच आपो किशोर दादा हे येडा राधा राधा म्हणतो हे राधा कोण आहे त्या गावामध्ये एक शेतकरी आहे त्याच्या मुलगी आहे त्याची मुलगी आहे तिचं नाव आहे बोलवा 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 दादा राधा आहे का हो तुमची मुलीचे नाव राधा आहे होय यो मी आज तुमची मुलीचे नाव घेतो तुमची मुली कुठे आहे रे घरी हा घरी घेऊन या तिला अरे पुलिस वाले हंसते हैं। ओ बेटा राधे। हाँ बाबा। बेटा हाँ। पुलिस वाले आले हैं। पुलिस वाले आने गोठले निघाली अरे बाबा कोण माझ्या गोठवला करे पोलीस पास भी गेली परीक्षा पोलीस भरती माझी फॉर्म कोड होती आहे हात रे बाबा ठीक आहे हाँ बाबा काय तुझे बरोबर अगदी अरे बाबा अरे पुलिस नोकरी लागलो है बरोबर दाखवणार रे बाबा चलते हैं ऑफिस है हंसते हैं ऑफिस आहे गावाला चाल बाबा ए माझी मुलगी जब तक तू नाच बस इकडे जब तक तू नाच होएगी बघ गया तुझे नाव राधा आहे के इकडे या हवालदार साहेब हो माझा काय तुझे तो बरोबर जबाब देते बाबा पेन माझा गावावर आहे चल इकडे ये तू काय हवालदार साहेब तुमचे नाव राधा आहे का हो साहेब याला बघितलंय का कधी याला हो नाही 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 बिला तुझं नाव कसं काय घेत होतो मला काय माहित आणि राधा काय काय यो काय येडा माणूस आहे रे पुढे घेऊन जाता रे बढिया ओ बरं दादा हो दादा जाना दादा काय जाणार दादा तो काय नाही हातो काय जातात का ओय जा घेऊन ये त्याला जातो ना लवकर जा बरे खांडो म्हणून आहे ने या काय खेरो ए ती लवरा पोरी शिक्षण वाली आहे ने गांडो तो गांडो याल काय मालूम ई बोई है का बाबू है का काको है का बाबू है का पुलिस वाले क्या उस गांडो आते हैं ये गांडो उधर मान चुंबडा टाकतो ना मी तुला घेऊन कसं काय तो नाकून पडला नाही तुम्हाला माझ्यासोबत काही करायचं आहे का त्याला पकडून ही लिहावा अरे आपू जाती गोठ्या जाती होती मेरी होय तुला काय विचारतो काय साहेब तुला कशाला तो घेऊन गेलो होतो असं मला काय माहिती नाही माहित काय माहित साहेब मग तो या गावातला कोणाला नाही ओळखतो तुला कसं काय ओळखतो अरे साहेब मला काय माहिती तेवढं कोण मला थोडं वाटतं एडा आहे का हा एडा आहे नाही नियाड आहे नियाड अरे साहेब मी कोणते बोलते हा मी तर तेच बोलते साहेब हो मला का बरं बोलवले काय बरोबर मॅडम विचारता येईल ती आहे का ती राधा हा मॅडम माझं नाव आहे राधा तू आहे हा मी फॉर्म भरलो होतो ते एरियाला तू ओळखते का अरे मॅडम मी साहेबला पण सांगतो त्या एरियाला नाही ओळखते मग तुझं नाव कसं काय घेत होतो मला काय माहित तुला काय माहित मॅडम 2-3 पडके लावायला का बरं नाही ओय नाही ओळखत नाही कस काय नाही ओळखत अरे मॅडम मी खरं सांगते तुझं नाव काय घेत होतो हा
तो मला काय माहित मॅडम. इकडे लाव. ओय तुझं नाव कसं काय घेतो तो? हा? बोल लवकर. चल. तुझी माझी आयसी ओय मला रोग सुरू होती का? जेव्हापर्यंत मला रोग नाही करती त्यापर्यंत मी ठाकूर नाही होतो. मालूम आहे? मैंने एक बार कमेंट कर लिया मैं डेफिनेटली करता हूँ. मालूम है का? नीट बोल. इकडे. ओय आम्ही आवडता त्याला. खरं सांगते मी नाही आवडत. खरं बोलते. खरं बोलते मी. खरं कसं काय नाही आवडत? बोल लवकर. जे असेल ते खरं खरं बोल. समजलं तुला? बोल इथं. डंडा लाव इधर. नीट बोल. नीट बोल. हा? नीट बोल. नाही समजून घ्या. साहेब मला भीती वाटते. भीती वाटती. कसं काय भीती वाटती? मला सांग. सांग साहेबाला सांग. सांग. काय झालं? हा ओळख वाटली ना. त्या पोराला मी ओळखते. आता कसं काय? आता कसं काय ओळखती? नालायक कुठली येडी? हा? इकडे ये तू पण. हा साहेब इकडे तुम्ही पण इकडे उभं राहायचं ना. ओळखतात येते ना. आम्ही ओळखते. कसं काय? तो गावामधलाच पोर आहे. आम्ही 8वी ते 12वी नवापूर कॉलेजमध्ये सोबतच होतो. म्हणून तुझं नाव येतो तो. पण साहेब मी 12वी पर्यंत सोबतच होते. मग माझ्या वडिलांनी मला नाशिक पाठवून दिलं. नाशिकला कसं काय येडं झाला ते मला पण नाही आठवण येत. तो येडा कुठे गेला रे? सायला इकडे ये. चल. आठवण केलं तुम्ही. तो कसं काय केला? अरे तो येडा माणूस आहे. केंडू वाटी उचली मला खोटी देत होता. तुम्ही विचारा मी केला घेऊन येतो. हो चल. कसं काय ओळखती तिला? अरे साहेब आम्ही कॉलेजमध्ये सोबतच होते. सोबत होते. बस मला तेवढीच आठवण आहे. तेवढी आठवण आहे. अरे सर मी खरं बोलते. हा. एकदा सांगितलं ऐकलं नाही. मॅडम ओळखते त्याला. हा ओळखते. ओळखते ना. कसं काय ओळखते? अरे दोघी तुम्ही एकूण पैशावर बोलते होते का? नाही. मग काय की काय? कॉलेजमध्ये सोबत होते. बस एवढं आठवण आहे. पर्यंत होते सोबत. 8वी ते 12वी पर्यंत. 8वी ते 12वी पर्यंत. हा मॅडम. 8वी ते 12वी पर्यंत. हा मॅडम. मग तो कसं काय येडा झाला? मला काय माहित मॅडम. ओय जे असेल ते खरं खरं बोल. तुमचं काय प्रेम वगैरे असं होतं का? मॅडम. हा बोल नीट बोल. 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 तुम्ही शाळेत होते ना? हो साहेब. येणा बरोबर. कॉलेजमध्ये काय लफडा बफडा तू चक्कर. बोल नीट बोल. नीट बोल. काय सांगतोय? काय सांगतो? बरोबर विचारतो ना. काय या येणा बरोबर लफडा बफडा म्हणून तुझं नाव घेतो. सांग नीट सांग. ओके सांग. बोल लवकर. उभी आहे का गजडी? मॅडम मी खरं खरं बोलणार पण मारणार नाही. मारणार. अजिबात नाही ठोकणार तुम्हाला. नाही मारणार. बोल मॅडम. हा मी प्रेम करत होते या मुलासोबत. काय प्रेम करत होते? प्रेम करायची? प्रेम करायची? सर्व खोटं बोलते का? येणं बरोबर प्रेम करते का? असला हिरो नाही पाहिलं तुम्ही. येस मॅडम. मॅडम मी खरं सांगितलं तर पण मारताय. प्रेम करायची तू? मग तो येडा कसं काय झाला?